तो थर्ड अंपायर जर मागितला तर परत मान तुम्ही मला प्रॉब्लेम आता हो मान काहीच नाही तुम्ही आज जरा ऍडजस्ट करा मला ऍडजस्ट करा ना ठीक आहे एवढा उशीर पण आम्ही ऍडजस्ट केला पण 12 वाजता पाहिजे 12व्याचं कसं आहे 12व्याचा विषय असा होता ते साई जरा ऍडजस्ट करू ऍडजस्ट एवढा वेळ घेतला आम्ही तरी पण ऍडजस्ट केला तर 12वाच उतरू शकतो हे नियम आहे हॅलो सामना 4 षटकांचा असेल याची नोंद घ्या दोन्ही टीम आणि काही सूचना आहेत त्यांच्याकडे तुम्ही बारकाईने लक्ष द्या इस नव्या मॅचकडे स्वागतम सुस्वागतम आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचे आणि तमाम मान्यवरांचे जांबे भवानी क्रिकेट संघ बिसेगाव यांच्या वतीने सुरेश भाऊ लाड चषक 2022 मध्ये मनाच्या अंतकरणापासून स्वागत करतो. जाऊया मॅचकडे. सुरुवातीची पहिली मॅच आजच्या या शेवटच्या रजनीतली आपण पाहतोय फायनल नाईट आणि या ठिकाणी आपण जर पाहायला गेलं तर 20 मिनिटांमध्ये इनिंग संपणं तुमच्यासाठी फार महत्त्वाचं आहे. टायमर लागला जाईल. नांदगाव संघ प्लीज डोंट वेस्ट टाइम कारण तुम्हाला वारंवार या सूचना आम्ही करू शकत नाही. कारण आजचा दिवस जर पाहायला गेलं तर आजही आपण कमीत कमी रोजच्या हिशोबाप्रमाणे 1 तास लेट आहोत. तुम्ही दोघांच्या पुढच्या मागे मागे दोघे मागे ती सोड ती द्या पुढे ठीक आहे मागे येस ऑफिशियल मी कॉल देतोय. 8:33 ला पहिला चेंडू पडतोय. 8:33 ला पहिला चेंडू पडतोय. विनंती आहे सलामीची जोडी मैदानात दाखल झाली आहे. जयवंत आणि गौतम यांच्या स्वरूपातली ही जोडी आहे आणि गोलंदाजी मार्कवरती लोकेश हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला गोलंदाज आहे जयवंत स्ट्रायकर एंड वरती आणि नॉन स्ट्रायकर एंड वरती गौतम. ही सावळे संघाची जोडी सध्या मैदानात दाखल झाली आहे. फार मोठा प्रवास आहे सावळे संघाचा. इतिहास जर पाहायला गेला तर गतवर्षापासून एक चांगला परफॉर्मन्स क्रिकेटच्या जगताचा त्यांचा पाहायला मिळतोय. इथे मात्र डॉट चेंडू येतोय. लोकीच्या माध्यमातून नंदगाव विपक्षी सावळे ही टीम सध्या मैदानात दाखल झाली आहे. पहिला चेंडू डॉट आलाय. वातावरणाचा अंदाज त्याच्याही पलीकडे जर पाहायला गेलं तर मैदानाचा अंदाज हे सगळ्या गोष्टींचा अंदाज घेत मात्र या सामन्याला नक्की सुरुवात झाली आहे. इथे चेंडू उचलण्याचा प्रयत्न अतिघाई आणि या ठिकाणी संकटात जाई. पहिला झटका या ठिकाणी धावबादच्या स्वरूपात बसला जातोय. तो मात्र नांदगाव संघाला माफी सावळे संघाला थोडासा विचार करणं गरजेचं होतं. मी म्हटलं होतं की सावळे संघ वातावरणाचा आणि मैदानाचा अंदाज घेणं फार गरजेचं आहे. अशा परिस्थितीत जर विचार करायला गेला तर पहिली विकेट मात्र गमावली आहे. जयवंतने मात्र अतिघाई केली आणि या अतिघाईमध्ये मात्र पहिला झटका त्याच्या स्वरूपात या ठिकाणी लागलाय टीम सावळे संघाला. अजून कोणतंही खातं या ठिकाणी उघडलं गेलं नाहीये. पहिला चेंडू डॉट. दुसऱ्या चेंडूवरती रनआउटची सुरुवात. चेतन खरं म्हणायला गेलं तर सावळे संघाचा बाहुबली आहे. केतन बाहुबली आपण पाहतोय सध्या मैदानात एंटर होतोय. वनडाऊनच्या विकेटवरती मात्र त्याची मैदानात वर्णी लागली गेली आहे. हे कोणाचे ते धरा हे जर गेलं ना समोर इथं ठेवूच नका. इथं ठेवलं म्हणजे ती आमची जबाबदारी आली असा विषय.
फार चांगली गोलंदाजी लोकेशच्या माध्यमातून बऱ्याचशा अंशी पाहायला गेलं तर नांदगाव संघ मी म्हणेल सीझनची पहिली नाईट पहिली रजनी खेळताना दिसून येतं. ऑनसाईड रिजन ऑफसाईड रिजन चेंडूला ट्रॅव्हल केलं गेलं. चेंडू येतो मात्र सीमारेखा बाहेर. हा दणदणीत आज मंचावरती आणखी एक पर्वणी आपल्याला पाहायला मिळेल. इथे पटका आहे परंतु मिस टाइम स्ट्रोक आणि इथे फिल्डिंग सुद्धा चुकली. या ठिकाणी पाहायला गेलं तर एक धाव आली आहे. कारण जसं मी म्हटलं होतं की आज एक पर्वणी तुम्हाला पाहायला मिळेल. खरं म्हणायला गेलं तर आजच्या दिवसात कालचा एक व्यत्यय होता. आज सुमुद्र आवाज आपल्याला ऐकायला मिळणार होता परंतु आज मात्र ते मंचावर उपस्थित राहू शकत नाहीयेत. ठीक आहे माळी सर उपस्थित राहत नाहीयेत परंतु त्याच्यानंतर जर पाहायला गेलं तर प्रेक्षकांसाठी एक पर्वणी आहे. अर्थात लेग अंपायरच्या भूमिकेत आपण पाहतोय डान्सिंग अंपायर म्हणून ज्यांची नोंद आहे ते हरी सर आपल्याला पाहायला मिळतं. इथे मात्र उंचीवरती चेंडू आहे एसडीज आहे. काशी की कला जाती मथुरा में मस्जिद बनती अगर छत्रपती शिवाजी महाराज ना होते तर सबकी सुन्नत होती. आणि खऱ्या अर्थाने डीजे मास्टर तुमचं कौतुक करेल कारण त्रिवार मानाचा मुजरा करून आपण आजच्या स्पर्धेला सुरुवात केली. आणि एकीकडे पाहायला गेलं तर लोकेश नावाचं वादळ सध्या मैदानावरती दाखल झालं गोलंदाजीच्या स्वरूपातलं. इथे फटका फसलाय आणखी एक विकेट डाऊन. विकेट नंबर 3 बॅक टू पवेलियन. कारण या बॅट्समनचा उल्लेख करण्या अगोदर जर विचार करायला गेला ना विवेक टंके पात्रच प्रीमियर लीग मध्ये दुर्वा 11 संघाला फार मोठ्या उंचीवरती नेऊन ठेवणारा हा संघ होता. आणि त्याची नेतृत्वाची धुरा जर तुम्ही पाहायला गेलं हॅलो हे बंद कर बाकी आवाज येतोय बघा. हॅलो आणखी एक झटका आपण पाहतोय. 1 मोर विकेट डाऊन. अक्षयच्या स्वरूपात मात्र या ठिकाणी विकेट गमावले. 3 विकेटचे पतन अद्यापपर्यंत आपल्याला पाहायला मिळते. आणि लोकेश नावाचं वादळ मी म्हटलं होतं ज्याने मात्र फार बॅक टू बॅक विकेट घेतलं. एक रनआउटची विकेट आली जिने मात्र जयवंतने फार मोठी चुकी केली होती. आणि त्याच्यानंतर मात्र चौकार आला होता केतनच्या बॅटमधून. आता या केतनवरती संपूर्णपणे मदार आहे. आणि आता अक्षयची जागा घेण्यासाठी मैदानात दाखल होत आहे तर ऋतिका फलंदाज. प्रयत्नांती परमेश्वर. परंतु या ठिकाणी जर तुम्हाला पाहायला गेलं तर मात्र सावळे संघाला आता फार मोठा विचार मनात घेऊन मैदानात दाखल होणं गरजेचं आहे. कारण इथे जर विचार केला तर मात्र पुढचं समीकरण सोपं होऊ शकतं. परंतु आता कठीण परिस्थिती आहे जिथे मात्र लोकेशने 3 विकेट नक्की आपल्या गोलंदाजीत प्राप्त केल्या.
एका षटकासाठी 7 मिनिटे नांदगाव संघ खर्च केलेत. तुमच्यासाठी शेवटची 13 मिनिटे, 3 षटके 13 मिनिटात जर झाली नाहीत तर तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल. फार चांगला चेंडू होता, परंतु या ठिकाणी पाहायला गेला तर इथे मात्र येते 22ची धाव. एकच धाव धावफलकावरती येणार. ऑफस्टिक मात्र या ठिकाणी क्लिअर करत होता गोलंदाज. आणि त्याच्यानंतर जर विचार करायला गेला तर या क्षणी मात्र एक 22ची चिकी सिंगल पाहायला मिळाली. ऋतिक तसे चाणक्य आहेत आणि त्याच्याही पलीकडे जर पाहायला गेलं तर केतनच्या शरीरयष्टीकडे आपण पाहायला गेलं तर धाव घेण्यापासून मात्र तो सुद्धा थांबू शकला नाहीये. आणि याच्यानंतर मात्र ही धाव कंप्लीट झाली आहे. गोलंदाज ओमकार टॅप करून केला गेला. पुढे त्याच पद्धतीचा चेंडू होता, थोडा ऑफस्टिकच्या जवळ होता आता. आणि त्याच्यानंतर मात्र या ठिकाणी येते कोणती धाव येत नाहीये. हा चेंडू येतोय डॉट. नेक्स्ट मॅच आपण वाकस विपक्ष शहीद भगतसिंग मराठे वडवली. राईट अराउंड द विकेट. हा चेंडू अतिशय अगदी जर पाहायला गेला तर पुढ्यात फेकला होता, परंतु जसा चेंडू रिलीज केला तशा पद्धती चेंडूने अतिरिक्त उचली घेतली आणि अतिरिक्त उचलीचा विचार करता करता चेंडू सरळ कीपरच्या हातात आपल्याला पाहायला मिळाला. आणि इथे येते आणखी एक डॉट. डॉट चेंडूचं वर्णन जर करायचं झालं तर बॅट्समनला खंगून मारणारा रोग आहे क्रिकेटच्या जगतातला. इथे आणखी एक फटका केला जातोय. डीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षक चेंडू खाली येणार, उचलणार, फेक करणार. एक धाव कंप्लीट. थिंबे थिंबे तळे साचे. कासवाची संत गती आहे, कारण याच संत गतीला विचार करावा लागेल. कारण जर पाहायला गेलं ना तर क्रिकेटमध्ये सगळ्यात मोठी जीवन लाईन म्हणून ज्याला संबोधलं जातं ती 1-2ची कॉन्सन्ट्रेट रन घेण्याचा प्रयत्न, एकेरी दुहेरी धावा. आणि तो प्रयत्न आता करावा लागेल, कारण इथे सावळी संघाला फक्त गोलंदाजांच्या कुमकत बाजूची गोलंदाजी ओळखायची. ती ओळखण्यात थोडं पहिल्या षटकात अपयशाला दुसरं षटक सुद्धा त्याच पद्धतीत येत आहे. हा फटका येतो आहे केतनच्या बाट मधून आलेला मोठा प्रहार, परंतु इथे मात्र केतनला दिलं गेलंय जीवदान. आणि या जीवदानाने मात्र 2 धावा झाल्यात कंप्लीट. या 2 धावांच्या मदतीने धावपळक मात्र पुढे सरसावते जाऊन पोहोचले अद्यापपर्यंत 9व्या आकड्यावरती. अद्यापर्यंत 3 विकेटचं नुकसान. म्हणजे पहा इकॉनॉमिकल गोलंदाजीची पेशकश तर झाली, परंतु इथे गोलंदाज ओमकारने फार मोठी संधी निर्माण केली होती केतन सारख्या फलंदाजावर, परंतु इथे जजमेंट आलं नाहीये. झेल मात्र ड्रॉप झाला. फार चांगला चेंडू. आता मात्र नक्कीच फली साकारले, परंतु चेंडू आणि फळीचा संपर्कच येत नाहीये. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपला आहे आणि धावफलकावरती धावा मात्र तिथे स्थिर आल्या 3 विकेटच्या नुकसानीअंती 9व्या आकड्यावरती. म्हणजे प्रति षटकाचा जर तुम्ही विचार करायला गेला तर 4.50च्या सरासरीने या धावा कुठल्या गेल्या. त्याच्या मागे हवेल नाही काउंट होणार. हवेल नाही काउंट होणार. ही वेल काउंट नाही होणार याच्यात. एक मिनिटाची यस 1-2 मिनिटे पुढे मागे ठीक आहे, तो विषय घेऊ शकतो. 5 मिनिटाच्या पुढे गेला का मग पेनल्टी अतिरिक्त होतो रे विषय. 5 मिनिटं ठीक आहे सर. आपला काय विषय नाही, नियमात केले अरे घेतो रे आपण. आता जर आपल्या असं नसतं झालं तर आपल्याला काय आपण 5-5च्या पण चलवलं असतं. या ठिकाणी आगमन झालंय. विनंती असेल आपण मंचावरती येऊन स्थानपन्न व्हायचंय. या स्पर्धेचे सर्व शिल्पकार आपण पाहतोय ज्यांच्या प्लीज नांदगाव संघ डोंट वेस्ट टाइम. शेवटची 9 मिनिटे तुमच्याकडे. गुमरे सरांचं या ठिकाणी आगमन झालं आणि त्या समयात जर तुम्ही पाहायला गेला तर या स्पर्धेचे सर्व शिल्पकार ज्यांच्या संकल्पनेतून आजची स्पर्धा साकारली गेली ते अमोकदादा कुलकर्णी यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन होत आहे. सोमनाथदादा टोंबरे सुद्धा थोड्याच वेळा आता या मंचावरती हजेरी लावतील. नांदगाव संघ लास्ट 9 मिनिट ट्राय टू अंडरस्टँड, कारण हे सांगणं
इथे फटका खेळण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु आणखी एक विकेट डाऊन. 1 मोर विकेट ऋतिकलाही सध्या परतावं लागेल. नव्याने फलंदाज मैदानात एंटर करतोय प्रसाद. अद्यापपर्यंत पाहायला गेलं तर 4 षटकांचा सामना आहे. महेंद्र सांघिक कोड्यातला तिसरं षटक घेऊन आलाय. वैयक्तिक स्पेल आता आलतोय आणि इथे मात्र झटका दिला त्याने ऋतिकच्या स्वरूपात. ऋतिकला हे नक्की माहीत झालं होतं का आता इथे मात्र हे तिसरं षटक हाणामारीच आहे, जिथे मात्र म्हणावं लागेल हाण सख्या तुझी बारी. प्रयत्न चांगला होता परंतु त्या प्रयत्नांनी यश आलं नाहीये. चेंडू जसा बॅटवरती आदळला तसा तो स्विंग पद्धतीत पाहायला मिळाला आणि त्याच्यानंतर हा फटका मात्र ऋतिकचा फसला. या ठिकाणी मात्र गोलंदाजी मार्कवरती स्वतः कर्णधार महेंद्र आपल्याला पाहायला मिळतोय, गोलंदाजी करताना दिसतोय. नांदगावपेक्षा सावेली टीम आपण पाहतोय या ठिकाणी चालू आहे. हा चांगला चेंडू ऑफ स्टिक क्लिअर केलाय. दरम्यान आपण पाहतो या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी उद्योजक जगतातलं फार मोठं नाव आदरणीय घुमरे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. यांना सन्मानित करण्याची विनंती मी विवेकजी विचार यांना करतो आपल्या शुभ हस्ते. त्यांना मात्र या स्पर्धेदरम्यान महाराष्ट्राचं वस्त्र, मायेची उबदार शाल आणि त्याच समवेत या स्पर्धेची आठवण भेट म्हणून सन्मान चिन्ह प्रदान करायचंय, त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. दरम्यान वाकस संघ या ठिकाणी उपस्थित झालाय, आपलं सुद्धा कौतुक. प्रसाद आलाय. पहिले 2 चेंडू मात्र प्रसादच्या माध्यमातून डॉट केले गेलेत आणि महेंद्रच्या गोलंदाजीचा विचार करायला गेला पहिल्या चेंडूवरती आले विकेट आणि त्याच्यानंतर बॅक टू बॅक आले ते 2 डॉट चेंडू. धावपळक मात्र तिथे स्थिरावलेला आहे, जे मात्र 9 आकड्यावरती होतं. 2 षटकांच्या अंती त्याच धावा पाहायला मिळाल्यात. इथे चांगला फटका आहे परंतु कव्हरच्या दिशेने ट्रॅव्हल केलेला चेंडू एकच धाव येणार. बऱ्याचशा मागच्या 5 चेंडूंमध्ये धावपळकावरती एकही धाव नव्हती, परंतु आता मात्र या धावा येत आहेत. एका धावेच्या मदतीने 10 धावा धावपळकावरती. राईट आर्म राऊंड द विकेट. इथे मात्र मोठा स्ट्रोक घेण्याच्या नादात चेंडू फार उंचीवरती आणि इथे केतनला सुद्धा परतावा लागेल, कारण केतनवरती फार मोठ्या आशा पल्लवित होत्या. कारण जसा वनडाऊनवरती गेला होता त्याच्यानंतर आलेले दोन्ही फलंदाज बाद होताना दिसले होते. आशा होते की केतन मात्र या सामन्याला एक कलाटणी देण्याचा प्रयत्न करेल, परंतु आता केतनच्या पारीचा अंत झालाय. फार मोठ्या संकटात आता सावळे संघ आपल्याला पाहायला मिळतोय. या ठिकाणी मात्र विकेट आली. विकेटने मात्र संकटात आहे, परंतु आता बॅट्समन कोणता आहे, मिडल ऑर्डर संपली. मिडल ऑर्डरवरती जाणारा कोणता बॅट्समन असेल त्याच्यासाठी फार मोठं गणित असेल. स्पीडअप करा नांदगाव संघ. दरम्यान आपण पाहतो निकेश राऊत यांचं या ठिकाणी आगमन झालंय. हा चेंडू इथे डॉट. इथे मात्र 3 षटकांचा खेळ संपलाय आणि धावपळक मात्र जाऊन पोहोचले 10 आकड्यावरती. नांदगाव संघ प्लीज क्षेत्ररक्षण पाकवा. 4 मिनिटे तुमच्याकडे शेवटची आहेत. बॉलर चौथा कोण आहे? सांघिक कोड्यातलं 4थं षटक. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज योगेश.
अरे बाबा येत आहे का नाही कुठे आहे तू या लवकर समोरची टीम आले योगेश गोलंदाजी मार्कवर पहिला चेंडू योगेशचा इथे फटका मात्र फिरून घेतला गेला आपण पाहतोय फाईन लेग रिजन कडे चेंडूला ट्रॅव्हल करण्याचा प्रयत्न यशस्वी झाला उशिरा का होईना परंतु आता मात्र चौकार आला आणि या चौकाराने मात्र या धावसंख्येला सुस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी बॅट्समनचा आहे आणि या 4 धावांच्या मदतीने धावपळक जातोय 14 या आकड्यावरती 14 धावा धावपळकावरती आपण पाहतोय हा आणखी एक फटका मात्र फसलाय आणखी एक फलंदाज बाद आणखी एक झटका 1 मोर विकेट डाऊन फार चांगली गोलंदाजी राईट हँड ब्लॉकला पाहायला मिळाला आणि याच्यावरती मात्र या ठिकाणी येतोय डॉट आणि या डॉटच्या माध्यमातून मात्र धावसंख्या तिथे स्थिरावलेली आहे 14 या आकड्यावरती या इनिंगची शेवटची 3 चेंडू शिल्लक आहेत रॉयल गार्डनला आले इथे मात्र दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न दुसरी धाव सुद्धा कंप्लीट तिसरी घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय वरती आता 3 रन या 3 धावा येत आहेत 3 धावेच्या मदतीने धावपळक 17 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळतोय आलेत रॉयल गार्डनला नको करू करू द्या ना हेमंतजी शेडगे यांचा स्टॉल आपल्याला पाहायला मिळतोय प्रेक्षकांची फार मोठी काळजी हे आला हे नको उचलू अगदी जर विचार करायला गेलो तर आता फार मोठ्या धावसंख्येच्या संकटात आहे शेवटचा चेंडू असेल मला वाटते या इनिंगचा सावली संघ विचार करावा लागेल इथे मात्र मोठा फटका येणं अपेक्षित आहे इथे एक धाव झाले कंप्लीट आणि या एका धावेच्या मदतीने धावपळक मात्र पुढे सरसावलाय 18 आकड्यावरती येणारे 24 चेंडू आहेत आणि विजयासाठी 19 धाव संख्येची गरज आहे इनिंग या ठिकाणी समाप्ती पथावरती आपण पाहतोय पहिल्या इनिंगच्या अंती मात्र जर पाहायला गेलं तर फक्त 18 धावा आल्यात आणि विजयासाठी 19 धावा संख्येची गरज आहे काय घडेल आणि काय नाही परंतु आपण सेकंड इनिंग मध्ये नक्कीच ऐकूया तत्पूर्वी जाऊया नाणेफेकीच्या कौलाकडे विनंती करेल शहीद भगतसिंग मराठे वडोली आणि त्याच समेत जनमन वाकस संघ दोन्ही संघाचे कॅप्टन आपण या टॉस करण्यासाठी आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण जॉईन व्हायचे बॉलर तो महेंद्र तो चेंज केला गणेश महेंद्रच्या जागी गणेश टाक गणेश आता तुला पण नावं पूर्ण माहित नाही का
चला दोन्ही संघाचे कॅप्टन प्लीज जयमान वाकस आणि म्हटलं बघा तिसरा शतक. काय बोलतो जरा एक बॉल पाठवा मैदानात. जय अंबे भवानी क्रिकेट संघ बिसेगाव आयोजित सुरेश भाऊ लाड चषक 2022 आपण पाहतोय. या स्पर्धेचे सर्व शिल्पकार अमोकदादा कुलकर्णी, सोमनाथजी टोंबरे. आता सांग मला काय घंटा ॲनालिसिस करून देऊ मला. नाही आता आपण करू मला एक सांग हे असं करतं आपल्याला काय घंटा ॲनालिसिस सलमान का सलमान सन्मान सोन्या का परिस्थिती बघ काय झाली परिस्थिती काय झाली बघ आता असून सगळी सिस्टीम माहिती आवाज नाही माहिती तो बाहेर जाऊ शकतो. झालं ना बरं, व्यवस्थित झालं होईल ना होतं नाही व्यवस्थित काटकन आवाज आला तर काटकन आवाज आला तरी पण बॉल चेंज कर. अरे हो झाला तरी पण आपला चला स्पीडअप करा प्लीज. दोन्ही संघ बॅट्समॅन प्लीज ऑफिशियल ताकीद द्या तुम्ही तशी. आणि टायमिंग लागलं जातंय. पुरुष आपण पाहतोय शहीद भगतसिंग मराठे वडली गोरख. आपण आपला कॅप्टन पाठवा प्लीज. इथे 19 धावे संख्येची गरज आहे कारण जयमान वाकस संघाचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहे. आपण नाणेफेक करण्यासाठी या. या ठिकाणी पहिला चेंडू चांगली गोलंदाजी अक्षयच्या माध्यमातून. मी म्हटलं तर विवेक स्कोररच्या भूमिकेत आहात परंतु या खेळाडूला फार दर्जा उंची करण्याचा क्रिकेट पाहायला मिळायचा परंतु याच्याकडे ती मास्टर माइंड केली आहे. जर मैदानात ती केली दाखवली गेली तर मात्र मैदानात बरंच काही घडू शकतं. हे रुपेश हे बघ तेल हां कोण मागते कोण मागतो कोण मागतो तेल बोल एक मिनिट रुपेश हे हायर करा. मला दे ना मग
इथे मात्र येतोय वाईट. नाणेफेक जिंकली ती मात्र या ठिकाणी शहीद भगतसिंग मराठे वडोली या संघाने. आणि आपला निर्णय आमच्यापर्यंत सपोर्ट करा. कल्पेश आपला निर्णय येऊ द्या. इथे फटका आलाय या क्षणी ऑनसाइड रिझन. चेंडूला ट्रॅव्हल करण्याचा प्रयत्न परंतु या क्षणी येतोय डॉट. फार मोठी घाई चालली होती नांदगाव संघाची. काय क्रिकेट आपण पाहतोय. ज्या पद्धतीत गोलंदाजी केली होती लोकेशने तीच गोलंदाजी सध्या मैदानावरती दाखल केली आहे. मी म्हटलं होतं की या गोलंदाजाकडे ती ताकद आहे. मास्टर माइंड केली करायची परंतु या क्षणी आता मात्र काय इट्स अ व्हाईट बॉल. पंचांचा निर्णय 1+1. 4 आहेत का. 22चा चौकार आहे. ओके. थोडं डीजेचा आम्हाला अडसर आहे त्याच्यामुळे नक्कीच ती लाईन क्लिअर होत नाही आमच्यासाठी. इथे मात्र आला 5 धावा एक्स्ट्रा या धावफलकावरती येतील. ही फार मोठी चुकी आहे सावळे संघाची आता. कारण इथे या धावा जर वाचल्या असत्या तर एक अस्तित्वाची लढाई मात्र मैदानात देता आली असती. परंतु या धावांच्या मुळे मात्र संकटात नक्की आलाय. कारण 19 धावा संख्येचं टार्गेट असताना या ठिकाणी फार मोठी चुकी झाली आहे. इथे आणखी एक चांगला फटका सजवला जातोय आणि या फटक्याने मात्र इथे बॅटिंग करा बघा. 2 धावा कंप्लीट झाल्या. आणि या 2 धावांच्या मदतीने धावफलक 8 या आकड्यावरती आपल्याला अद्यापपर्यंत पाहायला मिळते. लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. नाही नाही माफी असावी. 4 चेंडू झाले. 2 वाईड आले होते. हा चांगला फटका आहे. कव्हरच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय सीमारेषेत जवळ परंतु इथे येतोय आणखी एक चौकार. या चौकाराच्या मदतीने आता मात्र धावा येत आहेत 12 या आकड्यावरती. शेवटचा चेंडू P1च्या षटकातला आपण पाहतोय अक्षय या गोलंदाजाचा. इथे मात्र येतोय चौकार आणि या चौकाराच्या मदतीने आता मात्र पहिलं षटक संपलंय आणि पहिल्या षटकाच्या अंती धावफलकावरती धावा येत आहेत 16 या आकड्यावरती. पहिलं षटक या ठिकाणी समाप्ती पथावरती आलंय. नाणेफेक जिंकले. पुढच्या सामन्याची मात्र शहीद भगतसिंग मराठे वडोली संघाने आणि प्रथमतः या ठिकाणी त्यांनी स्वीकारलं बॅटिंग आणि फिल्डिंगसाठी आमंत्रित केलं जानमान वाकशा संघाला. दोन्ही संघ आपण तयारीत राहायचं आहे. जशी सूचना या दोन्ही संघांचा विचार करायला गेला जसं सांगितलं गोलंदाज ऋतिक मोडक संघी कोट्यातले दुसरं षटक आपण पाहतोय. 16 रन 3 रन सांगा त्याला. विजयासाठी 3 धावा संख्येची गरज आहे. धावफलक 16 या आकड्यावरती जाऊन पोहोचले पहिल्या षटकाच्या अंती. इथे फटका केला जातोय. एक धाव तर कंप्लीट होणार.
ऋतिक गोलंदाजी मार्क वरती. एक धाव कंप्लीट झाली. हा फटका येतो. या क्षणी मात्र क्षेत्ररक्षण होत आहे. पुनश्च एकेरी स्वरूपातली धाव एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरसावलाय. जाऊन पोहोचले ते अद्याप पर्यंत 18 या आकड्यावरती. विजयासाठी अजून एका धावसंख्येची गरज आहे. इथे मात्र फटका येतोय, परंतु या फटक्याचा विचार करायला गेला तर थोडं केतनने चुकी केली, परंतु आता मात्र विजयाच्या फार समीप आहे. तो मात्र नांदगाव संघ स्कोर लेवल आहे. झाली मॅच संपली. अरे रन नाही घेतली, नाही रन नाही घेतली, आला तरी पण एवढा चक्कर बॉल पण नाही घेतला. नाही घेतली. झाली 1 रुपये सांगा भाऊ. इथे मोठा फटका केलाय, परंतु इथे येतोय का विजयी फटका. इथे एक धाव तर कंप्लीट झाली. या ठिकाणी मात्र नांदगाव संघ विजय झाला. विजय संघाचे हार्दिक अभिनंदन. तर सावळे संघ आपला मनापासून गोड गोड कळतो की या स्पर्धेत आपण सहभाग नोंदवला, त्याबद्दल नक्कीच आपला सुद्धा आयोजकांच्या वतीने आभार व्यक्त करतोय. दरम्यान नेक्स्ट मॅच कडे जाऊया. जवानमान वाकस विपक्ष शहीद भगतसिंग मराठे वडवली. दोन्ही संघ चला आपल्या निर्णयावरती आपण त्वरित अंमलबजावणी करायची आहे. आणि पुनश्च सूचना करतोय दोन्ही संघांसाठी की पहिली इनिंग ही 20 मिनिटात संपली पाहिजे. जास्त उशीर जर झाला तर मात्र आपल्याला आयोजकांकडून या ठिकाणी पॅनलाइज केलं जाईल. हो कोणाचं नाही लोकेशला येतं का 1 वर 5 सर 2 विकेट. तोच असेल. या सामन्याच्या हिरोकडे आपण जाऊया. सामन्याचा हिरो ठरलाय. चला दोन्ही टीम त्वरित आपण आपल्या निर्णयावरती अंमलबजावणी